नमस्कार, महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. आपण भारतानं आपलं चंद्रयान पाठवलं आणि दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरवलं सुद्धा. आपण रोजच्या व्यवहारात विज्ञानाच्या अनेक गोष्टी वापरत असतो. मोबाईल असेल, संगणक असेल, ज्या काही आपल्या घरातल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी पाहत असाल त्या विज्ञानाचा एक मोठ्या प्रमाणे विज्ञानाचा जो शोध लावला त्याचा आपण उपभोग घेत असतो. पण अजूनही मात्र आपल्या देशामध्ये भुताटकी असेल, करणी कवटाळ असेल, बाबाबुवांचं प्रस्थ असेल, वेगवेगळ्या धर्मातलं, मग मुस्लिम असेल, ख्रिश्चन्स असतील, वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा आपल्याला बघायला मिळतात. हे सांगण्याचं कारण असं की नुकताच एक प्रकार मुरबाडमध्ये घडला. एका जवळपास 69 वर्षाच्या वृद्धाला त्या ठिकाणी रात्री 12 वाजता म्हणजे उठवून पुण्यामुळे आमच्या घरात भुताटकी होते, गावात भुताटकी होते आहे आणि त्या ठिकाणी लोक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स आम्हाला येत आहेत म्हणून त्याला बाबाच्या सांगण्यावरनं, देवऋषीच्या सांगण्यावरनं जळत्या निखाऱ्यावरती चालायला लावलं. त्याच्यामध्ये त्याची नाही म्हटलं तर कमीत कमी एक साधारणतः 30 ते 40% तो वृद्ध भाजला गेला आणि भाजल्यानंतर त्या संदर्भात एकूणच त्या संदर्भात चर्चा निर्माण झाली. वृत्तपत्रांमध्ये, प्रसार माध्यमांमध्ये ही गोष्ट आल्याच्या नंतर त्या संदर्भात याची चर्चा मोठं झाड केला मग त्याच्यावर मला दोघं जण ह्या बाजूला गेल्या, दोघं जण ह्या बाजूला गेल्या. त्यामुळे चालायला लावलं जात आहे, त्याला ओढलं जात आहे आणि जवळपास 100 गावातले पाहतायत हा सगळा तमाशा आणि काही लोक त्याचा व्हिडिओ काढतायत. पण हे अवैज्ञानिक आहे, ही ढोंगबाजी आहे, ही बाबागिरी आहे. आपण त्या वृद्धाला वाचवलं पाहिजे, त्याचा जीव वाचवला पाहिजे अशा पद्धतीचं कुणाला वाटत नाही. हे त्यांचं घर आहे, त्यांची परिस्थिती आहे. अनेक म्हणजे त्यांच्या घरातली परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांच्या घरात किती 18-20 दारिद्र्य आहे तुम्ही पाहू शकता. अतिशय वयोवृद्ध माणूस आपल्या मुली आणि बायको बरोबर तो राहत असतो आणि हे त्यांचं कुटुंब. अनेक अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते जे आहेत ते तिथे गेले, काहींनी पोलिसांमध्ये त्या संदर्भातल्या तक्रारी केल्या आणि त्यानंतर या संदर्भामध्ये सगळीकडे चर्चा सुरू झालेली आहे. पण आपला मूळचा प्रश्न असा आहे की दर 6 महिन्यांनी किंवा 4-5 महिन्यांनी महाराष्ट्रामध्ये असेल, भारतामध्ये असेल, कुठे ना कुठे अशा प्रकारचे प्रकार घडत असतात आणि हे का घडतात, काय कारण आहे त्याची, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत मुरबाडवरनं पॅन्थर रवींद्र चंदने साहेब आहेत, ज्यांनी या प्रकरणाच्या संदर्भात माहिती प्रसार माध्यमांना सगळ्यात पहिल्यांदा दिली. त्या जागेला सुद्धा भेट दिली आणि त्या संदर्भातला व्हिडिओ सगळीकडे व्हायरल केल्यानंतर रवींद्र चंदने यांनी अनेक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे कार्यकर्ते असतील, वेगवेगळे प्रतिनिधी असतील, त्या ठिकाणी गेलेत आणि त्यांनी या संदर्भाला वाचा फोडलेली आहे. आता त्याच्याबद्दलचा गुन्हा दाखल झालेला आहे. आपल्यासोबत वंदना शिंदे आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन कार्याच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि ते सुद्धा या प्रत्यक्ष त्या घटनास्थळी जाऊन आली. तिथे असणाऱ्या त्या पीडित व्यक्तीला आणि कुटुंबाची माहिती आणि पाहणी त्यांनी केली. त्यानंतर डॉक्टर सुषमा बसवंत आहेत, पेशाने त्या डॉक्टर असल्या तरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीशी अनेक वर्षापासून जोडल्या गेल्या. त्यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देऊन पोलीस स्टेशनला आणि इतर ठिकाणी त्या संदर्भातली माहिती घेऊन या प्रकरणाचा छडा लावला जावा यासाठी ते पाठपुरावा करतायत. त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील सर आपल्याकडे, ते राज्य पातळीवरती आणि देश पातळीवरती काम करत असतात. त्यांच्याकडे अनेक या प्रकारच्या तक्रारी येत असतात, ते सुद्धा आपल्या सोबत या तक्रारीमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा मी रवींद्र चंदने यांच्याकडे जाणार आहे. रवींद्र चंदनेजी, काय प्रकार आणि कशा प्रकारे हा प्रकार तिथे उघडकीला आला, काय तिथली परिस्थिती आहे? चंदने साहेब आवाज येतोय? चंदने साहेबांना आवाज येत नाहीये. मी डॉक्टर सुषमा बसवंत यांच्याकडे जाणार आहे. सुषमा बसवंतजी, काय सांगाल या संदर्भात? तुम्ही तिथे प्रत्यक्ष त्या घटनास्थळी गेला होतात, काय सांगाल? नमस्ते. 9 मार्चला आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. घटना घडली 4 मार्चला आणि 9 मार्चला जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती बघितली. आम्ही पीडिताबरोबर बोललो
आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्या रात्री जे काही घडलं ते भयानक होतं. अंगावर शहारे आणणारं होतं, की झोपलेल्या अवस्थेत अपरात्री त्यांच्याकडे जाऊन त्यांना ओढून नेलं. तर तिथे त्यानंतर ते इतक्या असहाय्य अवस्थेत पडलेले होते, की त्यांना योग्य उपचार मिळालेले नाहीयेत. पुन्हा प्रत्येक गोष्टीवर तिथे हलगर्जीपणा झालेले आहे, असं आमच्या एकूणच लक्षात आलं, की पोलीस पाटलांनी वेळेवर कळवलेलं नाहीये. पुन्हा नंतर पोलिसांनी वेळेवर नोंद घेतलेली नाहीये. आम्ही 9 मार्चला गेलो, तरी पीडिताचा जबाब घेतलेला नव्हता आणि शिवाय पोलिसांनी जी कलमं लावली होती, ती पण क्षुल्लक कलमं लावली होती. एवढा गंभीर गुन्हा घडून पण त्याची तेवढ्या गांभीर्यानं नोंद घेतलेली नव्हती. हा मर्डरचा गुन्हा लावला नव्हता. कट कारस्थान करून सगळ्यांनी मिळून हे जे काही घडवलं, तर तोही गुन्हा लावलेला नव्हता. तसेच त्याला योग्य उपचार पण मिळालेले नव्हते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पण या केसमध्ये हलगर्जीपणा केलेला आहे. घर बघाल त्याचं तर गरीब माणसं आहेत, ती अतिशय गरीब माणसं आहेत. मांत्रिकानं तिथे 5-6 माणसांची नावं घेतली, पण त्याच्यामध्ये इतर कोणालाही त्या गावच्या लोकांनी उचललेलं नाहीये. तर फक्त या पीडितेला उचललेलं आहे. म्हणजे जे गरीब आहे त्याच्यावरच अशी वेळ यावी का? आणि त्याला खरंच कोणी वाली नाही का? असा प्रश्न निर्माण होतो. इथं जादूटोणा विरोधी कायदा तर लागू झालेलाच नाहीये या केसमध्ये. जेव्हा आम्ही भेटलो आणि निवेदन दिलं, की कोणकोणती कलमं लागायला हवी आहेत आणि हा हलगर्जीपणा झालाय, तर ते दुरुस्त करायला हवं. हा पेशंट ऍडमिट व्हायला हवा होता. 30 ते 40% बळ नाही त्याचं. त्याचे फक्त पाय भाजलेले नाहीयेत सर. तर त्याला विस्तवामध्ये लोळवलेलं आहे. त्याची पाठ भाजली आहे. त्याचं ढुकळ भाजलेलं आहे. त्याचा डावा हात भाजलेला आहे. म्हणजे 40% आसपास बर्न पेशंट आहे तो. त्याच्या जखमा पिकलेल्या होत्या. मग आता सरकार काय वाट बघतं? त्याला वेळेवर उपचार नीट मिळालेले नाहीये. त्याला ऍडमिट केलेलं नाहीये. तो तो श्रीला जाऊ शकत नाहीये. म्हणजे ते सेप्टिसिमिया होऊन ते सगळं ह्याच्यामध्ये शरीरामध्ये इन्फेक्शन पसरून तो जागेवर मरायला हवा का? कुटुंब अतिशय दहशतीखाली आहे. त्यांना संरक्षणाची गरज आहे. पोलीस संरक्षण नव्हतं सर तिथे. किरण सर. ओव्हर. मी आता या संदर्भामध्ये वंदनाताईंकडे जाणार आहे. वंदनाताई, तुम्ही सुद्धा त्या घटनास्थळी भेट दिली होती. तुमचा अनेक दांडगा असा अनुभव या संदर्भामध्ये आहे. तर तुम्ही काय सांगाल या संदर्भामध्ये? नमस्कार. आम्ही त्या दिवशीच गेलो होतो तिथे, सकाळी लवकर गेलो होतो आणि हे सगळं पाहायला आधी मी पोलीस स्टेशनला गेले, त्यांचा FIR चेक केला तर त्याच्यामध्ये बाकीची कलमं लावलेलीच आहे, पण अंधश्रद्धा जादूटोणा विरोधी कायद्याचा 3 लावलंय. मी त्यांना 6 लावायला पण इन्सिस्ट केलंय, कलम 6 लावा म्हणून. बाकीच्यांनी 452, 423, 323 अशी कलमं लावलेली आहेत. FIR दाखल करायला त्या दिवशी त्यांनी दुसऱ्या दिवशी 4-5 तास घेतले. कारण मला जेव्हा कळलं तर ज्याने व्हिडिओ व्हायरल केलाय त्याचं नाव गाव काय नव्हतं, परंतु त्या व्हिडिओच्या खाली जो नंबर होता तो त्या पीडिताच्या मुलीचा होता. त्यामुळे त्या फोनवरती नंबर केल्यानंतर कळलं की हे सगळं झालेले. मग आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच गेलो. आम्ही त्या दिवशी हे कळल्याबरोबर आधी पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस खूप चांगले बोलले, त्यांच्याशी बोलले. त्या दिवशी ज्या 6 लोकांना पकडलं होतं त्यांना घेऊन तिथले सिनियर PI प्रमोद बाबर सर चालले होते पोलीस स्टेशनला, पण त्यांनी मला खूप चांगलं बोलले ते. मग आम्ही त्या पीडितांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर आता सुषमा ताई म्हणाल्या तसं सगळी चौकशी केली. त्या लोकांचा असा ह्या कुटुंबावरती, कारण ते जे बाधित आहेत लक्ष्मण भावार्ते म्हणून, त्यांच्याशी आणि त्यांच्या मिसेसशी बोलताना असं कळलं की गेली कित्येक वर्ष त्यांना ही गावातले काही लोक ठराविक सतत त्यांना टॉन्टिंग करत होते, त्यांना जखमा हैराण करून टाकलं होतं. आणि म्हणून हा झाला का? कारण ह्या केसला आणखी एक वेगळं वळण लागतं जे मला वाटतं. म्हणून मी तिथे गेले होते गावामध्ये, गावच्या पोलीस पाटलांशी आणि काही गावकऱ्यांशी बोलले होते. असं मला असं वाटतं की तो एकटाच आहे, बायकोनी तो, त्याला मुलगा नाही आहे त्या लक्ष्मणला. आणि मला असं वाटतं त्याची की काय जमीन आहे, तर असा काही त्रास दिला तर जमीन इकडे आपल्याला मिळू शकते का, हा एक असावा असं मला वाटतंय. म्हणून मी आजच सकाळी त्या फोनवरून बोलले, त्या पीडिताच्या मुलीबरोबर बोलले. तिने मला आजही जे 4 लोक आहेत त्याच्याशिवाय जे ऍक्च्युली जो त्यांचा अगदी जवळचा काळूराम म्हणून आहे त्याचं FIR मध्ये नाव नाहीये, पण आम्हाला जाम हे आहे की हा माणूसच त्याच्या मागे होता, तर तो कसा काय पकडला गेला नाही. बरं, ह्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही व्हिडिओ पाहिलात तर कळेल की त्या दिवशी गावच्या देवीचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. सगळे लोक त्याचा एन्जॉय, ते आनंद उपभोगतात का अशी शंका येते की माणूस गेला खरोखर काळीमा लावणारी गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये ते जो बाबा त्याने आसनगावचा आणला होता
त्याचं नाव काहीतरी आहे, तो गायब आहे, भास्कर त्याचं नाव आहे. तर तो बोलवून त्याने सांगितलं की हे विधी केल्यानंतर त्या माणसाला म्हणजे लक्ष्मणला इथे आणायला पाहिजे. तो का आला नाही म्हणून तो मस्कर नावाचा बाबा भगत त्याने स्वतःवर त्याचे 4 लोक आसन गाऊन आणले होते आणि त्या चौघांनी मिळून त्याच्या घरी जाऊन दमदाटी करून 2:15 पहाटे त्यांना उठवलं आणि उचलून घेऊन आले आणि त्या निखाऱ्यावर चालायला लावलं आणि बोल तुझ्या अंगात कोण आहे तो आता सिद्ध करून दाखव. आणि तो बिचारा ओरडून सांगतो मी असं काही केलं नाही. आणि त्यामुळे त्याला टाकत होते, काठ्या मारत होते, तो पडला नाही. तर ते पाय ताईने आता सांगितलं ते आपण जबरदस्त भाजलेले आहेत. तिथे पोलिसांनी दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलला पण जाऊन आले, ट्रीटमेंट चांगली केलेली आहे. त्याच्या आम्ही गेलो त्या दिवशी त्याची जखम जी आहे कमरेच्या खालची दोन्ही पायांवरची बऱ्यापैकी सुकत आलेली होती. आज मला कळलं की त्याला ऍडमिट केले परत, कारण आज मी त्याच्या मुलीशी बोलले, कारण की माझी अजूनही जो खरा गुन्हेगार आहे तो गावात फिरतोय, मी अजून का त्याला पकडत नाही म्हणून तिथले जे सिनियर त्यांचा रायटर आहे सचिन म्हणून त्याच्याशी मी बोलले. त्यामुळे मॅडम आम्ही अगदी कसून प्रयत्न करतोय. मी त्यांना म्हटलं की चित्रपटी तुम्हाला दिसतंय की बाजूला जे उभं राहिले गावातले लोक ते जवळ 80 घर आणि खूप लोक आहेत त्या गोंधळाला आले, तर त्यांचे कारण त्यांनी ह्या कृत्याला सपोर्ट केलाय. म्हणजे अशा प्रकारे कृत्याला दहशतीला सपोर्ट करणं, आधार देणं, त्याचा विरोध करणं हा पण गुन्हा आहे. तुम्ही त्यांना काय नाही करत आहात. आताच आता मगाशी थोड्या वेळ त्यांच्याशी माझं बोलणं झालं. आता वाईटच गोष्ट आहे खचितच, परंतु मी नंतर सिनियर केला विनंती केली आहे की हे तर तुम्ही छानपैकी निभवा, त्यांना पीडित आहेत त्यांना न्याय मिळवून द्या, परंतु तुम्ही गावात अशा प्रकारचं ज्याचा कायदा जरी झालाय डॉक्टरांच्या हत्येनंतर त्याचं प्रबोधन फार झालं नाही गावांमध्ये वगैरे. मी तिथल्या तंटामुक्ती अभियान पण लोकांची चौकशी केली, पोलीस पाटील बाई आहेत त्यांच्याशी बोलली का, तर आम्ही त्यांना म्हटलं साहेबांना विनंती केली की लगेच 20 तारखेला 20 ते 21 तारखेला तुम्ही अनिसाचा एक चांगला कार्यक्रम घ्या प्रबोधनाला. तर ते दोघंही मला प्रमोद बाबरसाहेब पण म्हणाले आपण करूया. तर हा एक महत्वाचा भाग आहे या ज्या बाधित आहेत त्यांना तर न्याय मिळालाच पाहिजे, कारण गुन्हा आहे. 100% माणुसकीला काळीमा लावणारा किंवा जो आपण महाराष्ट्र म्हणतो की संत आणि समाज सुधारकांचा वारसा आहे, फुले शाहू बाबा आंबेडकरांची विचारधारा. बरोबर आहे. आरोपी जरी 2-4 असले तरी संपूर्ण गाव त्या ठिकाणी पाहत होतं आणि त्या गावाने या संदर्भात दखल घ्यायला हवी होती. समोर जवळपास नाही म्हटलं तरी 100-125 लोक त्या वृद्धाला ज्यावेळेस आगीवरनं जबरदस्तीनं रात्री 2:30-3 वाजता चालवलं जात होतं त्यावेळेस अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता अशी काही ओढाताण करून बाकीचे लोक व्हिडिओ काढतायत. पण अशा पद्धतीने आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये घटना घडते त्याला मज्जाव करावा, ही भुताडकी वगैरे काही नसते, हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे. शिकलेली मुलं तिथे दिसत आहेत, चांगले कपडे घातलेली लोक दिसत आहेत आणि उलट ते त्याला त्या वृद्धाला वाचवण्याच्या ऐवजी त्याला त्या ठिकाणी निखाऱ्यावर लोटण्याचं काम. आपल्यासोबत पुरुषोत्तम आवारे सर या ठिकाणी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहे. पुरुषोत्तमजी स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. तुम्ही महाराष्ट्रभर फिरत असतात, ह्या अंधश्रद्धा ज्या आहेत कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात, काय अनुभव आहेत तुमचे, काय सांगाल या संदर्भामध्ये? कारण मुरबाड मधली ही घटना आहे त्याच्या संदर्भातल्या अगोदरच्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात सांगितलेलं आहे, काय सांगाल? खर तर ही घटना अतिशय अमानुष अशी घटना आहे. आधीच्या नेमकी घटना कशी घडली हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, परंतु आज 2024 सालामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडतात. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामानिमित्त जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा आजही शिकलेले लोक असं सांगतात की तुमचं काम खूप चांगलं आहे, परंतु ते शहरामध्ये त्याची गरज नाही, खेड्यामध्ये त्याची गरज आहे. वास्तविक शिक्षणाचा आणि अंधश्रद्धांचा कवडीचाही संबंध नसतो हे आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे. माणूस खेड्यामधून शहरात आला की त्याच्या अंधश्रद्धा अधिक पॉश होऊन शहरामध्ये येतात. जसा तो पैजामा शर्ट धोतरवाला जर शहरात फुल पॅन्ट शर्ट घालायला लागला तर त्याच्या अंधश्रद्धा सुद्धा अधिक पॉश स्वरूप घेऊन शहरात काम करतात. खेड्यामध्ये जर मरिमाय, मातामाय, मेस्कोमाय हे अंगात येत असेल आणि अशा प्रकारचं सगळं चालत असेल तर शहरात आलेला शिक्षित झालेला माणूस हा स्वतःच्या अंधश्रद्धा अधिक पॉश करून घेतो. तो प्लॅनचेटची अंधश्रद्धा बघतो, माणसांची आज्ञा उतरवणं वगैरे, तो वास्तुशास्त्राची अत्याधुनिक अंधश्रद्धा बघतो.
अधिक पॉश अंधश्रद्धा त्याच्या होत जातात. म्हणून शिक्षणाचा आणि अंधश्रद्धांचा कवडीचाही संबंध नसतो, हे या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे. या उलट पूर्वी कधी नव्हती ती गरज आताच्या सध्याच्या काळामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढल्यावर सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन या कार्याची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे आता अनेक आपल्याला वैज्ञानिक क्षेत्रात काम करणारी जी माणसं आहेत, शास्त्रज्ञ असतील, इस्रोचे प्रमुख काय करतात हे आपल्याला सगळ्या लक्षात आहे. परम महासंगणकाचे जनक डॉक्टर विजय भटकर प्रचंड अंधश्रद्धाळू माणूस आहे, हा मला अनुभव आहे. ते अकोला जिल्ह्यातले आहेत, मुरंबा मधले. असे अनेक लोक मी सांगू शकतो की जे वैज्ञानिक क्षेत्रात काम करतात, परंतु ते व्यक्तिगत जीवनामध्ये प्रचंड अंधश्रद्धा बाळगणारे आहेत. म्हणजे माणसाच्या शिक्षणाचा आणि अंधश्रद्धांचा कवडीचाही संबंध नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारचं निरपराध माणसांवर अशा पद्धतीचा अमानुष अत्याचार आजच्याही काळात होतो. त्याच्यामुळे 2013 साली महाराष्ट्र जादूटोणा विरोधी जो कायदा झाला, त्या कायद्याची अधिक गरज कशी होती? कारण त्या काळात वारकरी संप्रदायामध्ये घुसलेले अनेक सनातनी आणि इतर सगळे हिंदुत्वादी लोक असा टाहो फोडत होते की महाराष्ट्रात या कायद्याची गरज नाही. परंतु अशा घटना सतत घडतात. महाराष्ट्रामध्ये जवळपास मागे एक पाहणी झाली होती, दर 3-4 दिवसामध्ये एका निरपराध व्यक्तीची हत्या होते किंवा त्याला मारण्याचा अशा पद्धतीने प्रयत्न होतो. फरक एवढाच आहे की अनेक प्रकरणं पोलीस स्टेशनमध्ये नोंदवल्या जात नाही. आजही जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यासाठी पोलीस हिंमत दाखवत नाहीत, पुढे येत नाहीत. काहीही कारण सांगतात, कायदा आम्हाला माहित नाही हे सांगतात. त्याच्या अनेक तक्रारी आपल्यापर्यंत येत असतात. सांगण्याचा अर्थ असा की प्रचंड एज्युकेटेड आपण झालो, शहरामध्ये राहायला गेलो, विज्ञानाच्या सगळ्या सुखसुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञान आपण वापरायला लागलो, परंतु अंधश्रद्धांच्या बाबतीत मात्र आपण आहोत त्या स्टेजला आहोत. या घटनेमध्ये किमान 50 ते 60 लोकांवर जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. अशा माणसाला हा जीवे मारण्याचा प्रयत्न आहे. परंतु प्रत्यक्षात त्याची माहिती घेतली तेव्हा 4-5 लोकांवर मला वाटते काहीतरी गुन्हे आहेत. व्हिडिओ शूटिंग बघून त्याच्यातलं प्रत्येक माणूस आयडेंटिफाय करून 50 ते 60 लोकांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. त्याच्यामुळे असं झालं तरच पुढचा परिणाम चांगला त्याचा होईल. बघणंही गुन्हा आहे त्याचा त्या पद्धतीचं, कारण बघणं मूक पद्धतीनं त्याला संमती देणं असतं. त्याच्यामुळे त्याला निखाऱ्यावरून चालण्यास प्रवृत्त करणारे आणि हा गुन्हा होताना बघणारे, त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जागरण प्रक्रियेत सहभागी असणारी माणसं, त्याच्यातले कोणकोणते घरातले आहेत, कोणकोणते सदस्य आहेत, या सगळ्यांना या गुन्ह्यात गोवलं पाहिजे किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तरच येणाऱ्या माणसांना त्याची जरब बसू शकते असं मला वाटतं. बरोबर आहे पुरुषोत्तम आवारेजी. मी आता तिथे मुळात मुरबाडला राहणाऱ्या रवींद्र चंदने सरांकडे जाणार आहे. रवींद्र चंदने सर, तुम्ही त्या घटनेमध्ये प्रत्यक्ष होतात. आतापर्यंत काय काय कारवाई झाली आणि मुरबाड परिसरामध्ये मुंबई पासून अगदी 100 किलोमीटर मध्ये असणाऱ्या शहरामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतायत? तुमचा आवाज येत नाहीये, तुमचा आवाज येत नाही, तुमचा काढून टाका. येतोय आवाज? हा बोला. मुरबाडमध्ये ही पहिलीच घटना अशी घडलेली नाही. मुरबाड पासून आकेच्या 12 किलोमीटर अंतरावर एक करवेडा गाव आहे आणि ह्या गावामध्ये बहुसंख्याक कुणबी समाजाचे लोक आहेत. इथे बौद्ध समाजाची 10 ते 12 घरं आहेत आणि बाकी आदिवासी समाजाची काही घरं आहेत. या विभागामध्ये सगळ्यात जास्त अंधश्रद्धा इकडे पाळली जाते. आणि सांगण्यासारखं असं आहे की आमच्या जिल्हा परिषदच्या गणाच्या ज्या सदस्य आहेत त्या गावातले आहेत. मी प्रत्यक्ष गावामध्ये गेल्याच्या नंतर काही कुटुंब आहेत आणि कुटुंबाचा हा जागर गोंधळाचा कार्यक्रम होता. आता हे काळूराम भावार्ते शिवसेनेचे शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत आणि वंदना माईंनी सांगितलं तो दिनेश काळूराम भावार्ते हा वेल एज्युकेटेड पोरगा आहे, मात्र तो RSS मध्ये काम करतोय. आणि गावातली बहुसंख्याक जी तरुण पोरं आहेत ही संभाजी भिडेच्या नागदी लागलेली पोरं आहेत आणि सगळी मिळून त्या दिवशी जागर गोंधळाचा कार्यक्रम केला होता. आणि या जागर गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये ह्या सगळ्या मुलांनी त्या वयस्क माणसाला 72 वर्षाच्या माणसाला की जो दिनेश काळूराम भावार्तेला आजोबा लागतो अशा व्यक्तीला रात्री 2-2:30 वाजता उचलून आणून सगळ्या गावासमोर तुझ्या अंगात देवी आहे, भुताटकी आहे
असं करून त्याला मारहाण केलेली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलेले आहे. लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की या मतदारसंघाचे जे आमदार साहेब आहेत तेही त्या समाजाचे आहेत आणि खासदार साहेब आमच्या तालुक्यामध्ये लहान सहान गोष्टीसाठी येतात, मात्र एकही सामाजिक राजकीय कार्यकर्त्याला ह्या आजोबांना भेटावेसं वाटलं नाही. आता हे आजोबा मुरबाडमध्ये जे फळ डॉक्टरांचं हॉस्पिटल तिथे ऍडमिट आहेत, त्यांच्या जखमा जास्त चिघळलेल्या आहेत. मी आता त्यांना बघूनही आलो आणि याच्यामध्ये फक्त 8 आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहेत आणि त्यातले अनेक आरोपी पोलिसांना आयडेंटिफाय करत नाहीत. माझा पोलिसांच्या या तपासावर संशय आहे, कारण मुरबाडचे पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली हे काम करत आहेत. मुरबाडचे पोलीस अजूनही या गोष्टीचं गांभीर्य घेतले नाही आणि सामाजिक मुद्द्यावर सुद्धा अनेक लोकांनी गांभीर्य घेतले नाही. एक शाश्वत गोष्ट अशी आहे की वंदनाबाई आल्याच्या नंतर अनेक अंधश्रद्धा निर्मूलनाला मदत करणारे काही विद्यार्थी, काही तरुण, अन्य समाजाचे लोक इथं जॉईन झालेले आहेत आणि त्या आजोबाला आम्ही सगळे सहकार्य करतो. चंदनेजी प्रश्न असा विचारायचा आहे की जेव्हा ही घटना 4 तारखेला घडली तर जवळपास 5-6 तारखेपर्यंत काहीच झालेलं नव्हतं. पोलीस काय करत होते? त्यांची मुलगी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला तक्रारीला गेली होती. पोलिसांनी हे मुद्दा जो आहे हा जो प्रकार आहे गांभीर्याने का नाही घेतला? पोलिसांची काय बाजू? मुरबाडचे पोलीस निरपेक्ष काम करत नाहीत. ही घटना 4 तारखेला घडलेली आहे. संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या नंतर आमच्या मुरबाडच्या काही पत्रकारांनी या घटनेला वाचा फोडली आणि त्याच्यानंतर पोलीस जागे झालेत. मात्र ज्या फिर्यादी आहेत सविता सुनील मोरे यांचा असा आरोप आहे की मी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेले त्यावेळेस पोलिसांनी घेतली नाही आणि आम्ही ज्या लोकांची नावं सांगतोय पोलीस त्यांची नावं घेत नाहीत. आजही पोलिसांचा तपास हा निष्क्रिय पद्धतीने आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांचा हा जिल्हा असं म्हटलं जात आहे आणि त्याच जिल्ह्यामध्ये हाकेच्या अंतरावर असलेल्या मुरबाडमध्ये ही अमानुष घटना घडते. आजही त्या कुटुंबाकडे पाहिल्याच्या नंतर 18 विश्व दारिद्र्य काय आहे ते त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल साहेब. आणि आमच्या तालुक्याचे जे सन्माननीय आमदार आहेत कतरेच आहे, हे नेहमी करोडोच्या बाता सांगत असतात. इतकी घरकुलं दिली, इतक्या लोकांना स्वयंरोजगार दिला. त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर अजूनही ते कुटुंब 16व्या शतकामध्ये जगतंय असं आपल्याला निश्चितपणे जाणवेल. बरोबर आहे. दारिद्र्य आणि दुःखातून या संदर्भातल्या अंधश्रद्धा वाढत असतात. माणसाच्या जसजशा अडचणी येतात तसा तसा तो दैववादी बनायला लागतो आणि दैववादी म्हणून अशा प्रकारच्या बाबा बुवांच्या नादी लागतो. त्याला जर समजा विवेकवाद किंवा वैज्ञानिक दृष्टी नसेल तर अशा पद्धतीनं तो या ठिकाणी बळी जात असतो. आपल्यासोबत अविनाश पाटील सर आहेत, अध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तुम्ही सर पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतात. ह्या अंधश्रद्धा ज्या आहेत एकंदरीत म्हणजे श्रीमंतांच्या असो की गरिबांच्या असो, अशा कुठल्या कुठल्या प्रकारच्या अंधश्रद्धांचा तुम्हाला अनुभव किंवा महाराष्ट्रात आता जसं जसं माणसं शिकतायत तर प्रमाण कमी होत आहे की वाढतंय? काय तुमचा अनुभव आहे? हो, हे खरं आहे की जी वस्तुस्थिती प्रत्यक्ष घटनेच्या संदर्भातली आमच्या सहकारी वंदनाताई शिंदे आणि डॉक्टर सुषमा बसवंत यांनी जाऊन अनुभवली आहे आणि पाहिली आणि हे सगळं जगासमोर आणण्यासाठी ज्यांचा पुढाकार राहिला पॅन्थर रवींद्र चांदणे यांच्या सगळ्या सांगण्यामध्ये हे लक्षात आलं आहे की किती अमानुष पद्धतीने हे वागणूक त्या सगळ्या कुटुंबाला मिळालेली आहे. तुम्ही म्हणता तसं महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचाराचे पार्श्वभूमी आहे. संतांची 750 वर्षाची एक मोठी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. संतांनी समाजसुधारकांनी त्यांच्या काळात अंधश्रद्धेवर बरेच आघात केलेले आहेत, पण त्याबद्दलचे जे संघटित स्वरूपाचं प्रबोधन भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानिक प्रजासत्ताक व्यवस्थेमध्ये पुढाकार घेऊन राज्यकर्त्यांकडनं व्हायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही. त्याच्याबद्दलची जबाबदारी, राजकीय इच्छाशक्ती आणि संविधानिक जबाबदारी अजूनही आपल्या देशातलं प्रशासनातले अधिकारी कर्मचारी आणि राज्यकर्ते पक्ष नेते हे घ्यायला तयार नाही. याच्यामुळे आजही एका बाजूला पिछड्या, मागास, दुर्गम भागातल्या लोकांमध्ये परंपरेने पिढ्यानपिढ्यातनं चालत असलेल्या रूढी प्रथा परंपरा आणि ज्या मध्ये शोषण आहे अशा आजही आहेत, अमानुष आहेत, अघोरी प्रथा प्रकार आहेत, ज्यामध्ये आजारी पडल्यानंतर
चटके देण्यापासून तर काही अनेक प्रकार अघोरी नरबळी देण्यापर्यंतचा प्रकार आपल्याकडे घडताना दिसत आहेत. त्याशिवाय दुसऱ्या बाजूला दारिद्र्याच्या मध्ये असणाऱ्या लोकांना अधिक छळण्याचा प्रकार, गावातलं परिसरातले जे काही सत्ताधारी समाजातले लोक असतात त्यांचं वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी, सत्ता टिकवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी देखील अंधश्रद्धेचा वापर केला जातो आणि त्यातनं लोकांना छळलं जातं आणि अंधश्रद्धेचा अमानुषपणे घटना आपल्याला दिसतात. आणि तिसऱ्या बाजूला हे ग्रामीण आणि अतिदुर्गम आदिवासी भागात जसं होतंय, ज्या ठिकाणी महिलेला आजही डाकीण ठरवणं प्रकार आहे. आदिवासी बहुल जिल्हे आहेत महाराष्ट्रात 12 पेक्षा जास्त, त्यामध्ये हा स्वरूपाचा डाकीण, भुताळीन, डाकण ठरवण्यापासून असे प्रकार आहेत. म्हणजे महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रातले जे 5-6 भौगोलिक आणि सांस्कृतिक रचना आहेत त्यामध्ये वेगळे पण आहे वेगवेगळ्या अंधश्रद्धांचं. कोकणामध्ये भूता आणि सापाच्या सारख्या बद्दलच्या अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहे. मराठवाड्यामध्ये भुंकणारी बानामती सारखं महिलांच्या संदर्भातलं मोठा एक प्रकार अंधश्रद्धेचा प्रकार बघायला मिळतो. ग्रामीण आणि खानदेशामध्ये आणि आदिवासी बहुल भागामध्ये अशा स्वरूपाच्या काही वेगवेगळ्या अंधश्रद्धा आहेत. या विदर्भात, मराठवाड्यामध्ये देखील वेगळ्या प्रकारचा अंधश्रद्धा आहेत. हे सगळ्याबद्दल गेली 35 वर्ष महाराष्ट्रात जे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम संघटितपणे चालू आहे त्या माध्यमातून प्रबोधन केलं जात आहे, पण ते पुरेसं नाही. चळवळीमध्ये असणारे कार्यकर्ते आपल्या परीने याबद्दलचं समजून घेऊन त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रबोधन करतायत, लोकांना समजून सांगतायत, घडलेल्या अंधश्रद्धेच्या प्रकारांच्या ठिकाणी धावून जात आहेत, वाईटपणा घेऊन, त्रास सहन करून, मारहाण प्रसंगी सहन करून किंवा अगदी खटले दाखल झालेले असताना देखील त्याच्याविषयी लढतायत. पण ते पुरेसं नाही, कारण व्यवस्था म्हणजे प्रशासन आणि राज्यकर्ते हे जे धोरण ठरवणारे आणि त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे हे याच्या बाबतीत फारच अजूनही नकारात्मक आहे, रिलक्टंट आहे. कारण आपण आपलं प्रशासन अजूनही इंग्रज आलेल्या मानसिकतेतनं देशाचा कारभार लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्याच्या अंगाने चालतं. भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारा जो सामाजिक न्याय आहे तो आर्थिक क्षेत्रातला, सामाजिक क्षेत्रातला, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातला जो सामाजिक न्याय देण्यासाठी आणि प्रस्थापित करण्यासाठी जे संविधानाने जबाबदारी दिली प्रशासनकर्त्यांवर आणि ती ते सांभाळत नाही. त्यामुळे टू मेंटेन लॉ अँड ऑर्डरच्या मर्यादेमध्ये ते काम करतात. त्यामुळे तात्पुरतं मलमपट्टीचं काम कायदे करून, कायद्यांमधल्या दुरुस्त्या करून, सुधारणा करून, त्या वेळेला वेगवेगळ्या जाती समूहांचं मतांच्या गणिताचं राजकारण करण्यासाठी काही तात्पुरत्या योजना देऊन लोकांमधला असंतोष आणि जी आहे दहशत आहे ती शमवण्याचा प्रयत्न राज्यकर्ते करतायत. हे पुरेसं नाहीये. म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही असं मानतोय की अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शिक्षित किंवा अशिक्षित नाही, पुरुषोत्तम आवारे बोलले त्याच्याबद्दल की शिक्षित अशिक्षित हा निकष असू शकत नाही. कारण शिक्षणाचे जे खरं हेतू आहे की माणसाला सज्ञान करणं, सुसंस्कृत करणं, ते काही साध्य होत नाही असं दिसतंय. म्हणजे आपल्याकडे शिक्षण व्यवस्था याच्याबद्दल अपयशी ठरली आहे. म्हणून तर स्वतंत्रपणे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करायची गरज आहे, निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षणाची अपयशी ठरलेली व्यवस्था दुरुस्त करायला पाहिजे आणि त्याच्याबद्दलचं जे नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल देखील त्यामध्ये ज्या गोष्टी आल्या पाहिजे तर त्या पुरेशा आल्या नाही. उलट आपण उलट्या दिशेने प्रवास करतोय का काय असं दिसतंय. त्यामुळे हे सगळ्या मर्यादा आहेत. हा एका बाजूला पैलू आहे किरणजी, आणि दुसऱ्या बाजूला मास मॅनिया जो आहे, म्हणजे आता इथं एवढा मोठा समूह तरुणांचा त्या म्हाताऱ्या माणसाला उचलून आणतो झोपेतनं आणि त्या ठिकाणी लोटतो त्या आगीच्या निखाऱ्यांवर. याच्यामध्ये जो मास लोकांचं डोकं खराब केले, तरुणाईचं मुख्यतः बुद्धिभेद केलेला आहे. म्हणजे इतिहास काय, मायथॉलॉजी काय याच्याबद्दलचा फरक करता येत नाही. अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यातला फरक करता येत नाही. कालसुसंगत परंपरा काय, कर्मकांड काय आहेत, आपला वारसा काय विचारांचा आणि व्यवहाराचा, याच्याविषयी आजही लोकांना सज्ञान आणि सुशिक्षित लोकांना, उच्च पदस्थ श्रीमंत अतिश्रीमंत लोकांना देखील नीट समजून घेता येत नाही. ही मर्यादा आहे आणि याचा गैरफायदा काही लोक करतात त्यातनं अशा पद्धतीने. म्हणून म्हणजे त्या ठिकाणी ज्या संघटनांची नावं सांगितली आता, पॅन्थर, रवींद्र चंद्रनी, ज्यांचे ते कार्यकर्ते होते, त्या संघटनांनी याची जबाबदारी घ्यायला पाहिजे की आमचे असे कार्यकर्ते पदाधिकारी अशा पद्धतीने एखाद्या म्हाताऱ्या गलित गात्र अगतिक
गरीब कष्टकरी माणसांच्या वर असं छळत असेल अंधश्रद्धेतनं, त्याची जबाबदारी त्या संघटनांनी घेतली पाहिजे. कुठला विचार त्यांनी पेरला, कुठल्या पद्धतीने त्यांनी अशा तरुणांची डोकी खराब केलेली आहेत की त्यामुळे या गावात त्यांनी जी मागणी केली आहे की मोठ्या समूहाला आयडेंटिफाय केलं पाहिजे, जे जे याच्यात सहभागी आहेत त्यांच्यावर गुन्हे तर दाखल केले पाहिजे, कायद्याची कारवाई तर केलीच पाहिजे, पण तेवढं पुरेसं नाही. अविनाश पाटीलजी, प्रश्न असा आहे, चंदन यांनी एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये मांडला की थोडं काही घटना घडली की गावातले पुढारी, आमदार, खासदार, पक्षाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा कुठले कुठले काय ते पटकन त्या गावात जातात आणि त्या संदर्भातलं स्वतः मी तिथे भेटायला आलो आहे आणि त्या कुटुंबाला आधार देणं किंवा विरोधी असणाऱ्या लोकांना त्या संदर्भात समज देणं, पोलीस स्टेशनला भेटी देणं, अशा प्रकारची कामं ती करत असतात. पण तुम्ही पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचे एवढे प्रकार घडत असताना राजकीय पुढारी मात्र तिथे पुढाकार घेताना दिसत नाही किंवा ते असे फ्रंटला येताना दिसत नाही. याची काय कारण आहे? बरोबर, तुम्ही म्हणता तो मुद्दा बरोबर आहे, कारण राजकीय पुढाऱ्यांना नैतिक अधिष्ठान नाही, ते अंधश्रद्धेचं समर्थनच करतात छुप्या पद्धतीने का होईना, उघडपणे. जरी वेगवेगळे तथाकथित आताचे जे महाराज आहे, बापू आहेत, स्वतःला श्रीश्रीची म्हणून घेणारे जे आहेत, स्वतःला संत म्हणून घेणारे जे आहेत, आताचे आध्यात्मिक संप्रदायाचे दुकानदारी घेऊन काम करणारे, यांचा अनुयायीत्व, कारण गल्ला भरू जागा गर्दी जमा करणं आणि मतांचं त्यातनं आपल्याला फायदा मिळवण्यासाठी त्यांचं ते समर्थन करतात. त्यांना राजकीय समर्थन मिळतं, पैसा मिळतो, प्रसिद्धी दिली जाते आणि त्याचे लाभार्थी राजकारणी मंडळी पण असतात. म्हणून अंधश्रद्धेचं उघडपणे त्यांना समर्थन करायची हिंमत नसली तरी अंधश्रद्धा घटना घडल्यानंतर तिथं जाऊन काय पद्धतीने लोकांच्या भावनांना हात घालायचा, त्यांचं कशा पद्धतीने समुपदेशन करायचं, त्याच्याबद्दल शासन प्रशासन म्हणून आपली जबाबदारी काय, याच्याविषयीचं देखील आकलन आणि दृष्टिकोनाची स्पष्टता ही राजकीय नेत्यांना, जबाबदार असणाऱ्या प्रमुख सगळ्या पक्षांमधल्या जबाबदार पदाधिकारी असणाऱ्या राजकीय नेत्यांना देखील नाहीये. हा मी 25 वर्ष विधिमंडळाच्या अधिवेशनांमध्ये जाण्याच्या निमित्ताने जो संवाद राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी केलेला आहे त्याच्यामधनं पण मला लक्षात येतं. पण म्हणून ही पण एक मर्यादा आहे. मग ते राजकीय नेत्यांनाच नसेल तर खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत, पदाधिकाऱ्यांपर्यंत ते जाईल कसं काय? ह्या सगळ्या म्हणून मी म्हटलं की राजकीय दृष्टिकोनाचा अभाव याबद्दलच्या अंधश्रद्धेच्या तर हे आता जर जगामध्ये युनो म्हणतोय, युनोने मागच्या वर्षी असा ठराव केलेला आहे की मानवी विकासामध्ये जे गोल्डन ग्लोब आहे जगातल्या मानवी विकासाचे, ह्याच्यामध्ये अंधश्रद्धा एक अडथळा आहे आणि अशा अंधश्रद्धा घालवण्यासाठी विकसित, अविकसित, मागास देशांमधल्या सरकारांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सरकारांनी कायदे केले पाहिजे, धोरणं आखली पाहिजे, योजना केल्या पाहिजे, असं युनो ठराव करून त्या देशांना कळवलेलं आहे. आणि आपल्याकडे जगामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायद्यासारखा बाहेर अनुसूचींचा कायदा झालाय. त्याचं अनुकरण जगातल्या इतर देशांमध्ये करतायत. युगांडाने आमच्या मार्गदर्शनाने तसा एक कायदा केलाय. असं असताना देखील आजही याबद्दलच्या घटना घडतात त्यावेळेला राजकीय नेत्यांना आणि प्रशासनातल्या प्रमुख जबाबदार अधिकाऱ्यांना याच्याबद्दलचं भूमिकाच घेता येत नाही. हे शोकांतिक आहे, हे बदलावं लागेल. बरोबर आहे. राजकीय पुढारी त्यांचंच प्रबोधन होणं बाकी आहे. किंवा त्यांना माहिती असलं तरी सुद्धा जाऊ नये म्हणून ते त्यात म्हणजे वेळ पांघरून जात असतात. आपल्यासोबत डॉक्टर सुषमा बसवंत ताई आहेत. सुषमाजी, तुम्ही गेली अनेक वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन मध्ये काम करतात. तुमचा काय अनुभव आहे? कुठल्या कुठल्या प्रकारच्या अंधश्रद्धांना सामोरे जावं लागतं? काय तुमचा अनुभव आहे? अंधश्रद्धा तर पावलं पावली आहेच. म्हणजे मी लोकांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छिते की अगदी लिंबू मिरची बांधण्यापासून आणि मांजर आडवं केलं तर 4 पावलं परत फिरण्यापासून या अंधश्रद्धांची सुरुवात होते. आता या केसमध्ये माझं निरीक्षण हे की देवामत्सर हा मांत्रिक आहे, तरुण पोरगा आहे, मुळात तो मंत्रतंत्रांच्या आहारी कसा गेला,
तो मांत्रिक म्हणून काम करतोय, त्याच्यावरती गुन्हा नाही दाखल झालेला. दिलीप भावार्ते, काळूराव भावार्ते हे मेन आहेत आरोपी, त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झालेला नाहीये. या केसमध्ये सामाजिक बहिष्कार आहे, आधीपासूनच म्हणजे त्यांच्याशी संबंध ठेवले जात नव्हते, तर ह्या त्याच्याबद्दल पण गुन्हा दाखल व्हायला हवा, तो या केसमध्ये झालेला नाहीये. स्त्रीचं शोषण करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे अंधश्रद्धांना या अनेक पैलू असतात की त्याचा परिणाम गरिबावर होतो. आणि सुषमाताईंचा आणि आपला संपर्क आपल्या सोबत वंदनाताई आहेत. वंदनाताई, तुमचा माईक सुरू करा. वंदनाताई, तुमच्या काय अनुभव आहेत आतापर्यंतच्या अंधश्रद्धेच्या क्षेत्रामध्ये काम करताना? कशा अंधश्रद्धा वाढतात? माईक सुरू करा. खूप वेगळे आहेत. आता सुषमाताई म्हणाला तशा लहानसहान गोष्टींपासून त्या अगदी वरच्या थराला कालचं जे प्रकरण उलबाटलं झालं ते, की याच्याबद्दल मला वाटतं आपल्याला माहिती आहे किरण, की आपल्या शालेय मूल्य शिक्षण जे आहे त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीने अत्यंत महत्वाचं मूल्य आहे, पण त्याची सातत्याने पायमल्ली होते आणि त्याचाही परिणाम आहे की शाळेमध्ये ते शिकवलंच जात नाही बऱ्याच वेळेला. आणि आम्ही समितीचा आपला आग्रह होता की त्या मूल्याची तुम्ही हे करून कार्यक्रम ठेवायला पाहिजे. म्हणजे अविनाश सर आपण माहिती आहे की सातत्याने आम्ही त्या यंग प्रमाणे शाळा आणि कॉलेज मधल्या मुलांमध्ये जास्त काम करतो, कारण ते मुळापासून व्हायला पाहिजे. हे मला वाटतं त्याला शासनाचा फार सपोर्ट मिळतो सगळीकडे असं आहे ना, हे शासनाचं म्हणजे प्रशासनाने करण्याचं पण एक काम आहे. आणि सगळ्यांनी मिळून एकमेका सहाय्य करू असं जर केलं तर मला वाटतं अंधश्रद्धा, कारण आपल्याला खूप मोठा बुद्धिप्रामाण्यवादाचा वारसा आहे सर. आपल्याकडे त्या लोकांनी काम केले संतांनी मनतानी, तरी सुद्धा आजही 21व्या शतकामध्ये एखाद्या बाईला मूल होत नसेल तर डॉक्टरकडे न जाता इकडे बाबाबुवांचा आसरा घेतला जातो. बाकी 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज जाणून गेले, ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून म्हणती साधू. हे आजही लोकांना कळत नाही. याचा अर्थ हा विषय अत्यंत गांभीर्याने घ्यायला पाहिजे किरणजी, कारण अगदी लहानपणापासून म्हणजे तुमच्या घरातले आपले संस्कार घरापासूनच त्याची सुरुवात करायला पाहिजे. मग शालेय शिक्षण नंतर महाविद्यालयीन शिक्षण, तर ते काम होईल. खूप खूप मोठं काम आहे ते. सगळ्यांनी मला वाटतं महत्वाचं कार्य समजून एकमेकाला हे करून साथ देऊन काम करणं अत्यंत गरजेचं आहे. तर ते होईल, बदल होईल. आपण सगळे आशावादी झालेले आहे बऱ्याच अंशात, पण ती मानसिकता आहे ती बदलणं फक्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम नाही, याला सपोर्ट पाहिजे. आणि त्याच्यामध्ये शैक्षणिक धोरण जे आहेत, शैक्षणिक जे खातं आहे त्यांचा पण हवा आहे. आणि शाळांमध्ये आम्ही काम करतो तेव्हा हा नाही 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम मिळवायला आम्हाला 10 वेळा एकेका शाळेत जावं लागतं, बाकी हे गरजेचं आहे. म्हणजे जर आपल्या शिक्षण खात्याने काही हे लावून घेतलं ते करायला पाहिजे शाळेत जे मूल्य त्याच्याविषयी, तर ते मला वाटतं होईल. आणि लोकांची मानसिकता बदलता येईल असं मला वाटतं. कारण याला बरीच कारण गरिबी पण आहे. इथे जे कारण मोरबाडमध्ये झालं त्याच्यामुळे त्या माणसाची गरिबी हे कारण आहे. त्याला कोण आसरा देणार नाहीये. बरं, त्याला कारण नसताना भूताळ ठरवून गावावरती एक प्रकार होतो तसा करून त्याला मारलं गेलं. आणि ते इकडे देवीचा जागर सुरू आहे, जागरण, आणि इकडे एखाद्याला माणसाला मारतात. म्हणजे आपण काय करतो हे कळतच नाही लोकांना, कुठली मानसिकता आहे. कारण खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पाने सांगणारे आपल्याकडे स्थानिक गोष्टी होऊन गेले. पण तो आपल्याला अशा भारतीय संविधानामध्ये प्रत्येकाला आपापला देव मानायचा अधिकार, तुम्ही तुमच्या बहिणी करा, पण हे बळजबरीचं आहे की तू काहीतरी करतोस म्हणून तुला हे आगेवर चाला पाहिजे. आणि त्या 72-73 वर्षाच्या वृद्ध माणसाला तरी पाडलंय 2दा-3दा त्याच्यातून. हे खरोखर अमानुषपणे आहे. कारण मी 2दा-3दा त्याला भेटून आले जाऊन, तसे खूप मोठ्या प्रमाणात काम होण्याची गरज आहे. बरोबर आहे. वंदनाताई, तुमचा मुद्दा समजलेला आहे. मी पुन्हा एकदा अविनाश पाटील यांच्याकडे जातोय. अविनाशजी, आपण एकूणच सगळ्या अंधश्रद्धांवरती चर्चा केलेली आहे, तर त्याच्यावरती तुम्ही आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं इतकी वर्ष झाले काम करताय, याच्यावरती लोकांमध्ये अधिकाधिक या संदर्भात जागृती व्हावी म्हणून तुम्ही नेमकं काय करत असतात? किंवा असं तुम्ही का करत नाही की या संदर्भातल्या परीक्षांचं आयोजन ठिकठिकाणी शाळांमध्ये केलं पाहिजे? जसं शाहू फुले आंबेडकरांच्या संदर्भातल्या परीक्षा आयोजित केल्या जातात, संविधानाची परीक्षा आयोजित केली जाते.
तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं असा का पुढाकार घेतला जात नाही? जे तरुण आहेत आमचं आहे ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या परीक्षेला बसायचं आणि त्याचं प्रमाणपत्र मिळवायचं आणि त्याचा 1, 2, 3 अशा वर्गापर्यंत आपण जर केलं तर असं काही करता येतं का? तुमची काय नेमकी योजना आहे? कारण की तुम्ही पाहताय की लोक शिकतायत तर अंधश्रद्धा कमी व्हायच्या ऐवजी वाढतायत. बरोबर आहे, तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे या स्वरूपाचं काम महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या वतीने संघटित कामामध्ये जवळजवळ गेली 25 वर्ष आम्ही करतोय, ज्यामध्ये तुम्ही म्हटलं तसं की बाल आणि कुमार वयामध्ये मुलांना अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार समजायला पाहिजे आणि त्यांची ओळख त्याच्याबद्दल होऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाने त्यांनी त्यांचं जीवन कसं जगता येईल याच्याविषयी त्यांना एक दृष्टिकोन देता येईल, आशावाद देता येईल, याच्यासाठी वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प म्हणून आम्ही राबवतो आणि त्याच्यामध्ये शालेय पातळीवरच्या प्राथमिक माध्यमिक शिक्षकांचं पहिलं प्रशिक्षण घेतो. त्यानंतर त्यांच्या मार्फत मुलांना शालेय शिक्षण क्रमामधल्या 25 शालेय तासामधला एक अभ्यासक्रम देतो. त्याच्यावरच्या परीक्षा होतात, त्याच्या पुस्तिका आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांचं आम्ही विशेषतः आपण काही विषय तयार केलेले आहेत आणि हे महाविद्यालयीन पातळीवर करण्यासाठी म्हणून विवेक वाहिनीच्या माध्यमातून आम्ही महाविद्यालयांमधल्या युवकांना देखील विवेकवादी कसं करता येईल यासाठीच केंद्र सुरू केले आहेत आणि महाराष्ट्रात त्याबद्दल महाराष्ट्राच्या उच्चतर शिक्षण मंत्रालयाच्या मार्फत देखील त्याला एक मान्यता मिळाली. महाराष्ट्रामधल्या शैक्षणिक धोरणामध्ये शालेय शैक्षणिक धोरणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हा 12 एकूण धोरणातल्या बाबींच्या मधला एक महत्वाची बाब आहे की ज्याच्यामध्ये मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करा आणि त्यांच्या मार्फत वेगवेगळ्या उपक्रम करा. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संघटितपणे असे अनेक उपक्रम राबवले आहेत लोकांमध्ये, जनमानसामध्ये, नागरी वस्त्यांमध्ये, गावांमध्ये आणि शाळेत आणि महाविद्यालयांच्या पातळीवर की ज्यातले बरेच उपक्रम ज्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास अंधश्रद्धेमुळे होत असेल, हवा पाणी प्रदूषणाचं होत असेल तर त्याच्याबद्दल अघोरी आरोग्याच्या संदर्भातले जे काय अघोरी उपचार होतात त्याच्याबद्दल लोकांना सजग करण्याविषयी, स्त्री पुरुष समतेचा मुद्दा याच्याविषयी, अंधश्रद्धेचे जे वेगवेगळे बाजू पैलू आहेत अघोरी अमानुष अंधश्रद्धा पासून तर आपल्या ज्याला अभिजनांच्या पातळीवरच्या अंधश्रद्धा, नवस बोलण्यापासून उपवास करण्यापर्यंतच्या या सगळ्यांबद्दल सतत आपण सांगायचा प्रयत्न करतोय. पण हे मल्टिपल होण्यासाठी आम्ही नेहमी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे हे आमचं म्हणणं आणि आमचं भूमिका आणि आमचा कृती कार्यक्रम घेऊन जात राहिलो. त्यातल्या काही गोष्टी निश्चितपणे त्याचं प्रतिबिंब धोरणामध्ये थोडं थोडं उमटलंय महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे आमच्या पाठपुराव्याने, प्रयत्नाने, पुढाकाराने, संघर्षामुळे 2 महत्वाचे कायदे, युनिक असे आदर्शवत देशाला आणि जगाला असतील असे कायदे झालेले, जादूटोणा विरोधी कायदा, सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा. पण ते मल्टिपल व्हायला पाहिजे, त्याचं प्रॉपर एक्झिक्युशन व्हायला पाहिजे, कार्यवाही व्हायला पाहिजे. याच्यासाठी पुढचं जे काही जबाबदारी आहे ती सरकारची आहे. सरकार नावाच्या कल्याणकारी व्यवस्थेची आहे. त्यामधलं महत्वाचे 2 घटक जे प्रशासन यंत्रणा आणि धोरणकर्ते, कायदे मंडळ यांची म्हणजे राज्यकर्ते, सरकार आणि विरोधी पक्ष या सगळ्यांची राजकीय नेतृत्वाची आहे. तेच या बाबतीत इतके नादान वागतायत किंवा नादान पद्धतीने भूमिका घेत आहेत. आपल्याला माहिती असेल की राजकीय पक्षांच्या प्रमुख लोकांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये ते किती मुहूर्त काढण्यापासून तर नारळ फोडण्यापासून तर सत्यनारायण करण्यापासून तर काळी लिंबू मिरची लावण्यापर्यंत, कार्यालयांना, गाड्यांना, त्यांच्या आणि त्यांच्या घरातली लग्न मोठ्या पातळीवर करण्यापर्यंत आणि कर्मकांड करण्यापर्यंत प्रचंड लाखो करोडांचा रुपया खर्च करून बेचिरा हे सगळं ते करतायत. याचा मेसेज, संदेश काय जातो त्यांना? त्यांच्या फॉलोअर जे अनुकरण करणारी लोक आहेत यांच्यापर्यंत काय मेसेज जातो याची जबाबदारी त्यांना घेतली पाहिजे आणि त्याबद्दल त्यांचं वागणूक त्यांनी बदलवायची गरज आहे. त्यांनी राजकीय नेतृत्व जबाबदारीने वागणारं असलं पाहिजे, गरज आहे. शिक्षण क्षेत्रामधल्या लोकांना जबाबदारीने त्याबद्दलचं समजून घेण्याची आणि काही कृती कार्यक्रम करण्याची गरज आहे. आणि हे बाइंडिंग आपल्याला जोपर्यंत करता येत नाही त्याबद्दलचं अवेअरनेस त्यावेळी करण्यासाठीच जबाबदाऱ्या घेतल्या जात नाही. तर मला वाटतं याविषयी पुढे जाता येणार नाही असं आहे. म्हणजे आता कोंडी झाली महाराष्ट्रासारख्या
प्रागतिक पुरोगामी महाराष्ट्र बनवण्यात जाणाऱ्या राज्यामध्ये अजूनही अशा स्वरूपाच्या घटना घडतायत, याच्याबद्दल जबाबदार कोणाला धरायचं याची चर्चा आपण जी करतोय, त्या जबाबदारीमध्ये सगळ्यात जास्त जबाबदारी निश्चितपणे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, कुठलेही राजकीय पक्ष असो, जे सत्तेमध्ये वाटा घेण्यासाठी सतत प्रयत्नरत असतात आणि त्याच्यासाठी अनेक प्रकारच्या कुलंगुंड्या करत असतात, जातीचं, धर्माचं, प्रदेश, भाषाचं, अस्मितेचं आणि पैशा आणि याचं व्यसनाचं राजकारण करत असतात. या लोकांच्या मधल्या अंधश्रद्धांचं निर्मूलन पुढच्या काळात केलं पाहिजे, अशा स्वरूपाचं गरज आहे आणि ते आम्ही पुढच्या काळात निश्चितपणे त्याची आघाडी उघडू. बरोबर आहे. एकूणच म्हणजे समाजात असणाऱ्या जे नवीन आहेत किंवा जे नेतृत्व करतात त्यांच्यामध्ये जर बदल झाला आणि त्यांनी जर पुढाकार घेतला तर हे काम मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. मी शेवटच्या टप्प्यामध्ये रवींद्र चंदन यांच्याकडे आहे. रवींद्र चंदन यांनी मुरबाड तालुक्यामध्ये घटना घडलेली आहे, मी त्याच्या संदर्भातला पाठपुरावा करतोय. आता याच्या पुढे तुम्ही काय करायचं ठरवलेलं आहे, कशा पद्धतीने या अंधश्रद्धेच्या इथे प्रकार घडतायत त्याच्या संदर्भात काही पावलं उचलणार आहात का, काही व्यवस्थेला तुम्ही काही त्या संदर्भात बोलणार आहात का, काही निवेदन देणार आहात? सर, मुरबाड तालुक्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा अंधश्रद्धा घडत असतात की ज्या समाज माध्यमासमोर येत नाही. आमच्या मुरबाड तालुक्यामध्ये माणूस मेल्याच्या नंतर उत्तर करायच्या आदल्या रात्री एक जागा, एक कार्यक्रम घेतला जातो आणि त्याला पितरपाठ म्हणतात. जो माणूस मृत होतो तो रात्री 2-3 वाजता कोणाच्या तरी अंगामध्ये येतो आणि तो मेला कसा हे तो सांगत असतो आणि तो पितरपाठ जागा करण्यासाठी ते एक मंत्री घेतात. याच्यामध्ये अनेक वाद तयार होतात, कारण जो माणूस मृत होतो तो कोणाचं तरी नाव सांगतो का याच्यामुळे मी मेलो किंवा याने मला भुतडकी केली, भानामती केली, माझ्या मृत्यूला हा जबाबदार होता. अशा अनेक घटनांमध्ये हे वाद तयार झाले आणि आम्ही अनेक ठिकाणी मिटवलेले आहेत. आता जर अंधश्रद्धा ही खालपर्यंत पोहोचलेली आहे, याच्यावर निवारण करायचं असेल तर ग्राम पातळीवर त्या गावचे सरपंच असतील किंवा तिथले ग्रामसेवक असतील किंवा तिथले शिक्षक असतील किंवा त्या विभागातले पोलीस पाटील असतील, यांच्यावर ही जबाबदारी असायला हवी. आणि राज्यस्तरीय लेवलला एखाद्या ऍट्रॉसिटीचा कायद्याने जर गुन्हा दाखल झाला तर जिल्हा अधिकाऱ्याचा एक प्रतिनिधी म्हणून समाज कल्याणच्या काही अधिकारी येतात किंवा पोलिसांचा एखादा अधिकारी येतो आणि त्या पीडित कुटुंबाची भेट घेतो आणि त्याला जे काही सामाजिक, ज्या कायदेशीर जे सहकार्य असते, आर्थिक सहकार्य असते, असं देण्यात दिलं जाते. ह्याही कायद्यामध्ये अशा घटना घडल्याच्या नंतर त्या ठिकाणची जबाबदारी त्या प्रशासनातल्या काही लोकांवर द्यायला हवी आणि ही घटना घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी नुसतंच अंधश्रद्धा निर्मूलनाची ही जबाबदारी असं नव्हे तर शालेय व्यवस्थापनापासून तर ग्रामपंचायतच्या व्यवस्थापनापर्यंत किंवा तहसीलदार या समितीचे अध्यक्ष असावेत तालुक्याच्या स्तरावर किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमाने याचा एक प्रबोधन व्हायला हवं आणि अशा घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि जे पीडित आहेत त्या पीडितांना आर्थिक मदत मिळावी किंवा त्याचं पुनर्वसन व्हावं असे एक नियोजन करायला हवं. आता जे आपले लक्ष्मण बेंडू भावार्थी आहेत हे आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत, सामाजिक दृष्ट्या जरी ते मोठ्या समाजामध्ये जन्माला आले असतील तरी शिक्षणाचा अभाव असेल किंवा आर्थिक परिस्थिती बरोबर नाही, आता का खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक खर्च त्यांच्या परिवाराला झेलावा लागतो. त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी कमवता नाही. त्याची मुलगी आहे जी सविता सुनील मोरे, ती एका खाजगी कंपनीमध्ये दिवसाला 300-350 रुपये मजुरी मिळते आणि त्याच्यावर ते कुटुंब चालते. तर पोलिसांनी या बाबतीमध्ये नुसती जबाबदारी नाही तर या ज्या विभागामध्ये असेल तिथल्या तहसीलदारांनी, तिच्या लोकप्रतिनिधींनी, तिच्या प्रशासनातल्या काही लोकांनी आणि प्रशासनाचे भाग आहे या सगळ्यांनी एकत्रित येऊन त्याचं लोकांमध्ये याची जनजागृती करायला हवी आणि ज्या गावामध्ये प्रकार घडले त्या गावातल्या सरपंच असतील, ग्रामसेवक असतील किंवा तिथे जे शासकीय प्रतिनिधी आहेत यांच्यावर एक जबाबदारी द्यायला हवी आणि सरकारने या बाबतीमध्ये गांभीर्यपणे विचार करावा अशी आमची एक मागणी आहे. बरोबर आहे.
धन्यवाद रवींद्र चंदनेजी, धन्यवाद अविनाश पाटील सर, वंदनाताई आणि डॉक्टर सुषमा बसवनजी. तुम्ही मॅक्स महाराष्ट्राशी ह्या अत्यंत महत्वाच्या विषयावरती संवाद साधला. वास्तविकता माणसं एका ठराविक गोष्टींमुळे अंधश्रद्धेच्या आहारी जातात. खूप पैसे असलेला मनुष्य अंधश्रद्धेच्या आहारी का जातो? तर त्याला भीती असते की आपली संपत्ती कोणी लुटून येईल का, आपल्या संपत्तीवरती काही गदा येईल का, किंवा आपल्याला जे अचानकपणे ऐश्वर्य मिळालेलं आहे ते कोणाची तरी त्याला नजर लागेल का. आणि त्यामुळे अशा प्रकारचे खूप श्रीमंत असणारे मंत्र्यापर्यंतचे, मुख्यमंत्र्यापर्यंतचे लोक सुद्धा अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले, पॉश बाबा बुवांच्या नादी लागलेले आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते. दुसरा एक वर्ग असतो तो खूप खालच्या पातळीवरती असतो, गरीब असतो, दारिद्र्य असतं घरामध्ये, 18-20 दारिद्र्य असतं त्यांच्या घरामध्ये, तिथे खाण्याचे वांदे असतात. मग आपली ही परिस्थिती कुणाच्या तरी कृपेने सुधारावी किंवा कुणाची तरी आपल्या याला नाट लागलेली आहे, नजर लागलेली आहे, आणि ती नजर जावी म्हणून लोक सुद्धा या देवऋषी किंवा तिथे कुरमुड्या असणाऱ्या बाबा बुवांकडे किंवा तिथले असणाऱ्या अघोरी बाबांच्या नादी लागतात. आणि मग हे अघोरी बाबा तिथले बदमाश असतात, तिथल्या कुटुंबातल्या पैशावरती त्यांची नजर असते, तिथल्या महिलेवरती त्यांची नजर असते, तिथे असणाऱ्या बाकीच्या काही गोष्टींवरती, जागा जमीन मिळते का, आपल्याला तिथे घर करायला मिळतं का, अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती त्यांची नजर असते. आणि त्या दृष्टीने सुद्धा ते त्या कुटुंबाचं शोषण करत असतात. त्यातनं अनेक प्रकार आपल्याकडे लक्षात येतात. त्यानंतर मधला एक वर्ग असतो, तो पूजा पाठ करत असतो, वेगवेगळ्या उत्सवात सहभागी होत असतो, तो सुद्धा कुठेतरी मानसिक दृष्ट्या कमकुवत असतो. त्याला सुद्धा असलेल्या परिस्थितीतून अजून आपल्याला हाव पाहिजे, अजून आपल्याला पैसे पाहिजे, अजून आपल्याला म्हणजे प्रत्यक्षपणे काहीतरी वेगळं मिळालं पाहिजे. आपण जास्त पूजा केली तर इतरांपेक्षा देव जो आहे किंवा जी काही अद्भुत शक्ती आहे ती इतरांना सोडून मला काहीतरी देईल, माझा नंबर पहिल्यांदा लागेल. म्हणजे जणू काही देव म्हणजे काहीतरी ऑफिसमध्ये असणारा एक सरकारी अधिकारी आहे, ज्याला लाच दिली, ज्याची खूप स्तुती केली, ज्याला खूप काही मदत केली, त्याचा मस्का लावला की तो जसा अधिकारी आपल्यासारखं काम करतो तसा देव सुद्धा, मी सारखी पूजा करत राहिलो, व्रत करत राहिलो तर देव माझा पहिला नंबर लागेल, मग माझ्यामध्ये लायकी असतो, गुणवत्ता असतो, आहे की नाही आहे हे काही पाहिलं जाणार नाही. ह्या सगळ्या अंधश्रद्धांच्या गोष्टीतून ही सगळी मध्यमवर्गीय असतील, नवश्रीमंत लोक असतील, अतिश्रीमंत लोक असतील, तुम्ही पाहत असाल की या कुठल्याही म्हणजे पाड्यामध्ये एखादी मस्जिद असेल ती पटकन उभी राहते चकचकीत, एखादं मंदिर पटकन उभं राहतं चकचकीत, अगदी सगळ्या पद्धतीने चर्च उभी राहते, वेगवेगळ्या गुरुद्वारे उभे राहतात. पण त्या लोकांच्या असणाऱ्या घरांची परिस्थिती सुधारलेली दिसत नाही, ते झोडपट्टी सारखेच असतात. किंवा शाळेची अवस्था जी असते ती खराब असते, तिथल्या हॉस्पिटलची अवस्था जी असते ती खराब असते. वास्तविकता लोकांचे प्राधान्य क्रम काय तर ते लक्षात न घेता लोकांमध्ये अशा प्रकारे हे एक प्रकारे देवाच्या नावानं अंधश्रद्धेचा पकडा, श्रद्धेच्या अनुषंगाने पसरून जाऊन अशा प्रकारचे पोळ जे आहे ते समाजामध्ये पोचले जातात. आणि हे पोचलेले पोळ तिथे असणाऱ्या महिलांचं, मुलींचं, पैशांचं, संपत्तीचं, जमिनीचं शोषण करत असतात. कुठल्याही प्रकारचं काम न करता हे बदमाश बाबा लोक कोट्यवधी रुपयाची संपत्तीचं करत असतात, विदेशात फिरत असतात आणि आपल्याला मात्र सांगत असतात की संपत्तीचा काय उपयोग, खाली हात आया है खाली हात जाएगा, अशा पद्धतीचे ते आपल्याला प्रवचन देत असतात. हे सगळं इतकं सांगण्याचं कारण असं त्या आजूबाजूला अशी लोक दिसत असतात. अशा प्रकारे लोक खूप असतील तर कुठल्याही गोष्टीला जसं सांगितलं असतं की अचानक विश्वास ठेवू नका, त्याला प्रश्न विचारा, शोध घ्या. गुगल सारख्या गोष्टीवरती किंवा फेसबुक वरती, इंस्टाग्राम वरती तास रील पाहण्यापेक्षा वेगवेगळ्या देशातल्या संशोधकांनी काय शोध लावले, कसे शोध लावले, ते शोध लावत असताना त्यांना किती त्रास सहन करावा लागला, व्यवस्थेविरुद्ध कसं लढावं लागलं, हे जर आपण या संदर्भात अत्याधुनिक ज्ञानात घेतलं तर मला असं वाटतं की या अंधश्रद्धा ज्या घडतायत, गोरगरिबांच्या घडतायत, त्याचा कार्यकारण भाव नेमकं काय कारण आहे आणि कशामुळे घटना घडते हे तुम्हाला कळेल. आणि हे कळल्यानंतर आता हे जे 65-68 वर्षाचे आजोबा आहेत, ज्यांची नात आहे, ज्यांची मुलगी आहे, त्यांना जबरदस्तीनं रात्री 2:30 वाजता त्यांच्या घरावरती लाथा मारून त्यांचं घर तोडलं गेलं, त्यांना ओढत नेले गेलं, कपडे सुद्धा त्यांच्या अंगावर घालून दिले नाही गेलं. ते आजोबा मागे हटतायत पण त्याला जबरदस्तीनं त्या नव्या निखाऱ्यावरती लोटलं जातंय. आपण एका श्रद्धेच्या, एका गुंगीच्या, धर्माच्या असणाऱ्या या नशेमध्ये
किती अमानुष बनतो आणि किती एखाद्या माणसाचा जीव घेण्यापर्यंत जातो, अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्याला दिसते. एक प्रकरण नाहीये, हजारो प्रकारचे प्रकरण आहेत. पण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून ओरडतो, संत महंतांचा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून ओरडतो, पण हा महाराष्ट्रामध्ये नथुराम गोडसे सुद्धा आहे, या महाराष्ट्रामध्ये सनातन सारखी संस्था सुद्धा आहे, या महाराष्ट्रामध्ये गोवंशाच्या नावाखाली लोकांची मॉब लिंचिंग करणारे लोक सुद्धा आहेत. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्र कुणाचं आहे हे जर करायचं असेल तर आपण कुठल्या प्रकारचा प्रचार आणि प्रसार कुठल्या बाजूनी राहतो हे सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे. इतक्या मान्यवरांनी तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, तुम्ही नक्की यावरती विचार करा आणि नक्की पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.